श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, शुभ दिवस. स्वागत आहे आजच्या नवीन स्वामींच्या या संदेशांमध्ये. नमस्कार भक्तो हो, आज मी जे सांगणार आहे ते ऐकताना कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येईल, कारण हा कुठलाही साधा संदेश नाही आहे बरं का. हा स्वामी समर्थांनी स्वतः पाठवलेला संकेत आहे. आज स्वामी म्हणतायत, माझ्या भक्तांनो खूप सहन केलं, आता तुझी वेळ येत आहे. तू सध्या ज्या घरात बसून हा आवाज ऐकतोयस ना, त्या घरात मंगळवारी एक मोठी बातमी येणार आहे. ती बातमी ऐकून पहिल्यांदा तुला विश्वास बसणार नाही, पण नंतर तू फक्त एकच वाक्य म्हणशील, ते म्हणजे हे फक्त स्वामीच करू शकतात. तुला आठवतंय का, किती वेळा तू रात्री देवासमोर उभा राहून काहीच बोलू शकला नाहीस. फक्त डोळ्यातून अश्रू मात्र वाहत होते आणि मनात एकच प्रश्न होता, तो म्हणजे स्वामी, माझं काही चुकतंय का, मी कुठे चुकतोय का, माझं चुकतंय तरी कुठे. तेव्हा स्वामी म्हणतात, तुझं काही चुकलेलं नाही आहे, फक्त तुझी परीक्षा आता चालू आहे. लोकांनी तुला कमी लेखलं, तुझ्या क्षमतेवर शंका घेतली, तुझ्या शांततेला तुझी कमजोरी समजली, पण त्यांनी एक गोष्ट विसरली होती, तू स्वामींचा भक्त आहेस. स्वामी म्हणतात, मी शांत असतो पण अंध नाही. मंगळवारी जी बातमी येणार आहे ती पैशाशी संबंधित असू शकते, किंवा नोकरी, व्यवसाय, कोर्ट केस, लग्न, अपत्य, घर, कर्ज. ज्या गोष्टींसाठी तू वर्षानुवर्ष झगडतोयस, तीच गोष्ट अचानक तुझ्या बाजूने वळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही बातमी तुझ्या घरात आनंद परत आणणारी आहे, तुझ्या घराला, तुझ्या कुटुंबाला अगदी सुखवणारी आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नको. शेवटी स्वामींनी अतिशय सुंदर असा संदेश सांगितला आहे, जो तुझ्या डोळ्यात आपोआप पाणी आणेल आणि स्वामींवरील श्रद्धा आहे ती आपोआप वाढायला लागेल. स्वामी म्हणतात, मी तुझ्या घरात पुन्हा हसू आणायला येतोय. तुझ्या घरात सध्या शांतता नाही, वाद, चिंता, आजार, पैशांचा ताण, हे सगळं स्वामींना माहिती आहे. म्हणूनच स्वामी म्हणतात, मंगळवार हा फक्त दिवस नाही, तो तुझ्या आयुष्यातील वळण बिंदू आहे. पण भक्तांनो, स्वामी एक आट ठेवतात, या मंगळवारी राग करू नकोस, कोणावरही कटू शब्द बोलू नकोस आणि सकाळी उठून मनातल्या मनात एवढंच म्हण, स्वामी, मी तुला पूर्णपणे शरण आलो आहे. तुमच्या चरणावरती मी नतमस्तक झालो आहे. मी तुम्हाला माझं सर्वस्व अर्पण केलं आहे. तू काही मागू नकोस, फक्त स्वामींवर विश्वास ठेव. स्वामी म्हणतात, तू शांत बस, लढाई मी लढतो. ज्या घरात हा संदेश ऐकला जातोय त्या घरावर स्वामींची कृपा आधीच पडलेली आहे, कारण हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचत नाही, तो फक्त निवडक भक्तापर्यंतच येतो. आज जर तुझं मन थोडंसं जड वाटत असेल, डोळे ओले झाले असतील, तर समज, स्वामी सध्या तुझ्या पाठीशी उभे आहेत. शेवटी स्वामी एकच संदेश देतात, एकच सांगतात, माझ्या भक्तांनो, मंगळवारी येणारी बातमी तुझ्या संयमाची, श्रद्धेची आणि अश्रूंचं फळ असेल. स्वामीला माहिती आहे तू संयम बाळगला आहेस, खूप परिस्थितीतून तू संयमाने सगळं काही सावरलं आहेस. हा संदेश दुर्लक्ष करू नकोस, कारण हा तुझ्यासाठीच आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर आत्ताच लाईक करा आणि व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ संपतोय, पण तुमची परीक्षा मात्र अजून संपलेली नाही, आणि म्हणूनच स्वामींनी तुम्हाला इथंपर्यंत आणले. तुम्ही खूप वेळ स्वतःला सावरत जगलात, घरासाठी, माणसांसाठी, जबाबदाऱ्यांसाठी, स्वतःचं दुःख कुणालाही न सांगता. रात्री सगळे झोपलेले असताना फक्त देवाजवळ उभं राहून तुम्ही मनातलं सगळं रडून काढलं. हे स्वामींनी पाहिले. कोणी पाहिलं असू दे, अगर नसू दे, पण स्वामींनी हे पाहिले, सगळं पाहिले. आज स्वामी एकच म्हणतात, माझ्या भक्ता, आता पुरे, आता माझी पाळी आहे. मंगळवारी तुमच्या घरात जी बातमी येईल ती फक्त बातमी नसेल, ती तुमच्या अश्रूंची किंमत असेल. ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं, ज्या लोकांनी म्हणलं याचं काहीही होणार नाही, हा काहीच करू शकणार नाही, त्यांच्याच तोंडातून आज मंगळवारी तुझं गुणगान ऐकलेलं जाईल. तुमचं नाव आदराने निघेल. कदाचित तुम्ही सध्या थकलेले आहात, विश्वास ठेवायचीही ताकद उरलेली नसेल, तुमचा विश्वासघात झालेला असेल, पण लक्षात ठेवा,
देव तेव्हा जवळ येतो जेव्हा माणूस पूर्णपणे मोडतो, आतून तुटतो. या मंगळवारी घरात शांतता ठेवा. राग, तक्रार, निराशा बाजूला ठेवा आणि मनात एवढंच बोला की स्वामी, मी तुला शरण आलो आहे. जर हा संदेश ऐकताना तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल तर समजा हा व्हिडिओ नव्हता, तो स्वामींचा हात होता जो तुमच्या डोक्यावर ठेवला गेला आहे. आता जा, मन हलकं ठेवा, कारण स्वामी समर्थांनी वचन दिलं आहे, मंगळवारी तुझ्या घरात आनंद परत येणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच या क्षणी लाईक करा आणि असेच स्वामींचे मनाला धीर देणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ कमेंट्स करा. जर तुम्ही स्वामींचे खरे भक्त असाल तर. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.